आरक्षण द्या म्हणलंय फक्त. काय म्हणलं दुसरं? तर एवढे लगे बोलायला लागले आणि एवढं टार्गेटच करायला लागले. मराठ्याला द्या म्हणलं की लागले नेत्याचे माग. विख्यात असला, लाडा असला, आमकात असला, काय चावतो काय चावतो तुम्हाला करतोय ना. तुम्हाला कोण करा म्हणतंय? मी आहे ते. मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर शिकणार. आता हे नवीन आरक्षण शिकायचे समजा नवीन विद्यार्थी आता तुमच्या सपाट्यात आलाय नवीन विद्यार्थी. इकडून त्याला कोपरा लुटी देत, तिकडून लुटी देत, ते बी लुटी देत. खरं बोलायला गेलं की कोपर खेळा सुरुवात. काय बोलले नुसते इथं आले अंतरवले मराठ्याला आरक्षण मिळून द्या म्हणले. इथं आले तर मराठ्याला आरक्षण द्या मिळून दिले. लगेच त्यांच्या मागे लागले. का? तुमच्या कोण बोललं की मग गोड लागतो. मंगळ चांगला आहे मराठ्याचा. आणि उचित मराठ्याच्या पोरा कोण बोललं की काल लगेच तुम्हाला उकळ्या फुटाच्या. नाही तुमचे नाही का बोलत. एक बोलला समजा जाऊ द्या मराठ्याकडून एक बोलला. पटन नाही पटन यांचं मग तुमचं मग पटन नाही पटन. तुम्ही दोघं निघून जाताना आता मी उपोषणाला बसायचं तर बसनच. ते पुढे जे व्हायचं ते होईल. एक माणूस मराठ्याकडून बोलला. कारण मिरच्या लागल्या इतके दिवस ओबीसीचं काम नाही केलं का त्यांनी? कमल उपकार फेडता लगेच. एखाद्या जर ओबीसीचं काम केलं असेल ना आयुष्यात नाही केलं. आता 42 जाती घातल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी. कमल विरोध केला यांनी. अरे मग आलेत ना मराठ्याकडे. काय म्हणतात फक्त मराठ्याला त्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे. मी देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगतो, विखे पाटलाला समजून सांगतो, दोघा तिघाचा काही गैरसमज असेल तो काढतो, उदय सामंतला समजून सांगतो. एवढंच बोलला. तुम्ही एवढा कमजोर समजत हवे ते बी बोलले काय ते बी गेलेलं आहे. ते बी लय मागा लागत आई उगा राजकीय पक्षाचं पद प्रतिष्ठित म्हणून जाऊ द्यावा बोलत. तर आम्ही दोघांनी फाईट केलेली ना. आम्ही एकदा कुस्ती केलेली दोघांनी. ते मला एकदा बोलत मी 25 बाहेर धुवूनच काढलं. तसं त्यांना बोलतात. काय मागितलं तरी लेकराला आरक्षण द्या म्हणलंय फक्त. काय म्हणलं दुसरं? तर एवढे लगे बोलायला लागले आणि एवढं टार्गेटच करायला लागले. म्हणजे यांना कठोड भरून द्या मग मजा लागत. मराठ्याला द्या म्हणलं की लागले नेत्याचे माग. विख्यात असला, लाडा असला, आमकात असला, काय चावतो काय चावतो तुम्हाला. पाटील आपण पण त्या टीकेला बी घालत नाही. कारण आपण आपली भूमिका प्रामाणिक आहे. कोण आपल्या श्वेत देऊ द्या त्याचा आपला उद्धार करून काय जर मी ते थोडं घाबरतो आपण त्याच्या उद्धार. पण आमचं म्हणणं आहे आपण आमचं बरोबर आम्हाला काय चिंता साहेब पुण्यामुळे टीका करून काय पाटील साहेब मी भांडतोय म्हणजे फक्त समाजामुळे तुम्हाला भांडतोय वैर नाही. बरोबर हे पण तेवढंच खरं. व्यक्ती काय माझं आम्हाला पण लागतं ना. का लागतं? किती माणूस इथं आला तुम्ही इतकं बोलले